आजचा व्हिडिओ हा कांदा पिकाविषयी आहे। आज आपण कांदा पिकामध्ये येणाऱ्या समस्या, यामध्ये तुडतुडे असतील किंवा रोगांमध्ये करपा, डावणी किंवा इतर मान पडणे अशा प्रकारचे विविध रोग किंवा कांदा फकडी होणे अशा प्रकारच्या समस्या कांदा पिकामध्ये उद्भवत असतात। मित्रांनो, आज आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये एकंदरीत फवारणी व्यवस्थापन आणि त्याचबरोबर अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्याचबरोबर फुगवणीच्या साठी आपण कांद्यासाठी कोणते दर्जेदार असे टॉनिक आहेत ते आपण फवारले पाहिजे किंवा संजीवकांचा कसा उपयोग आपण कांदा पिकामध्ये करून घेऊ शकतो, याविषयी आज आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी जे.आर. सूरज गायकवाड, तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल बळीराजा ॲग्रोवरती खूप स्वागत। मित्रांनो, या ठिकाणी आपण कांदा पिकाविषयी सविस्तर अशी माहिती, यामध्ये फवारणी व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि इतर कांदा पिकामध्ये आपल्याला काळजी कोणत्या गोष्टींची घ्यायची आहे याविषयी सविस्तर माहिती आज आपण पाहत आहोत। सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, खानदेशामधील काही भाग, विदर्भामधील काही भाग, त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये बहुतांश ठिकाणी कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेतलं जातं। यामध्ये आपण कांद्याचं उत्पादन घेत असताना आपल्याला शास्त्रीय पद्धतीने फवारणीचं व्यवस्थापन न झाल्यामुळे उत्पादनात घट येते आणि आपण नियोजनबद्ध फवारण्या किंवा नियोजनबद्ध खत व्यवस्थापन करत नाहीत, त्यामुळे आपल्याला चांगले उत्तम असे रिझल्ट किंवा कांद्याची फुगवण न होणं, कांदा फकडी होणं, कांद्याचे दोन भाग अशा प्रकारच्या विविध समस्या किंवा फुलकिड्यांनी पूर्ण प्लॉट किंवा डावणीग्रस्त होणं किंवा करप्याने आपले पूर्ण प्लॉट जाणं, या समस्या आपल्याला भेडसावत असतात आणि उत्पादनावरती चांगलीच घट येत असते। त्यासाठी आपण कांद्या पिकाचं कशा प्रकारे नियोजन करू शकतो? शेतकरी बांधवांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कांदा पिकाचं उत्पादन घेत असताना फवारणीच्या द्वारे आपण तुडतुडे ही मेन जी कीड आहे ती कांदा पिकावरती मोठ्या प्रमाणावरती उपद्रव करते। त्यासाठी आपण जर रोपांची पुनर्लागवड केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी लॅम्डासायहॅल्युथ्रिन अर्धा ml, त्याचबरोबर 0.75 ग्राम एवढं ॲक्ट्रा त्यासोबत आपण घेणं महत्त्वाचं आहे। कांदा पिकामध्ये साधारण 25 दिवसांपर्यंत आपल्याला रोगांपासून किंवा किडींपासून थोडंसं त्या ठिकाणी नियंत्रण मिळवण्यासाठी कांदा पिकामध्ये रोपांसाठी बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे। रोप आपल्याला 22 मध्ये, कवचमध्ये आणि स्लेअर प्रो, ज्याला आपण थायमोथॉक्झम 30% FS नावाचा जो घटक असतो, या 3 गोष्टींचं, ज्यामध्ये आपण 1 ग्राम प्रमाणामध्ये 22 घ्यायचं, 1 ग्राम प्रमाणामध्ये कवच घ्यायचं आणि 1.5 ml या प्रमाणामध्ये आपण स्लेअर प्रो घ्यायचे। या तिघांचं कॉम्बिनेशन आपण एकत्र करून त्यामध्ये साधारण 10 मिनिटापर्यंत आपण रोप बुडवून त्याची पुनर्लागवड करायला हवी, जेणेकरून 20 ते 25 दिवसांपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे किडींचं आणि मर किंवा रोपांची सड होणं या गोष्टी आपल्याला टाळता येतील। हे आपण करणं गरजेचं आहे। त्यापुढे जाऊन आपल्याला मित्रांनो कांदा पिकामध्ये तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे स्लेअर प्रो, आपलं कराटे, ज्यामध्ये आपण लॅम्डासायहॅल्युथ्रिन हा घटक आहे, कराटे, त्याचसोबत आपण ॲक्ट्रा हे कॉम्बिनेशनमध्ये फवारणीतून घेतलं पाहिजे। त्यापुढे जाऊन आपल्याला आलिकासारखं, जर हे शक्य नसेल तर आलिकासारखं कीटकनाशक आपण फवारणीतून घेऊ शकता। त्याचबरोबर इमिडाक्लोप्रिड आणि ॲसिटामाप्रिड, जे की टाटामानिक या नावाने आपल्याला बाजारामध्ये मिळेल, याची फवारणी त्यासाठी आपल्याला फायद्याची ठरू शकते। मित्रांनो, जसं थ्रिप्स किंवा तुडतुडे किंवा फुलकिडे आपल्याला दिसत राहतील, त्यानुसार आपण आलटून पालटून कांदा पिकासाठी फवारणी घेणं गरजेचं आहे। कांदा पिकाच्या फवारणी वेळापत्रकामध्ये आपण थ्रिप्स, तुडतुड्यांचं नियंत्रण झाल्याच्या नंतर आपल्याला रोगांचं व्यवस्थापन, ज्यामध्ये डावणीसारखा रोग, त्याचबरोबर करप्यासारखा रोग मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव होऊन संपूर्ण प्लॉट जाण्याची ही त्या ठिकाणी शक्यता असते, अशा ठिकाणी आपल्याला सतर्क राहून फवारण्या घेणं गरजेचं आहे। यामध्ये आपण ब्ल्यू कॉपर, त्यासोबत स्ट्रेप्टोसायक्लिन ही फवारणी आपण कांदा पिकासाठी घ्यायची आहे। त्याच ठिकाणी आपल्याला कर्जेट आणि कोसाइडचं कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला फवारणी घ्यायची आहे। यामध्ये आपण कर्जेट 2 ते 3 ग्राम प्रमाणामध्ये आणि कोसाइड 1 ग्राम प्रमाणामध्ये घेऊन ही फवारणी करू शकता। त्याचबरोबर करपा रोगाच्या नियंत्रणासाठी आपण स्कोर किंवा ब्ल्यू कॉपर आणि स्ट्रेप्टोसायक्लिन याची
एकत्रित फवारणी करणं महत्त्वाचं आहे. ब्ल्यू कॉपर साधारण 2 ग्राम प्रमाण घेऊन त्यासोबत 50 लिटर पाण्यासाठी 6 ग्राम स्ट्रेप्टोसायक्लिन हे फवारणी आपल्याला कांदा पिकासाठी घ्यायची आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कांदा पिकामध्ये जे माना पिवळ्या पडणं किंवा शेंडे पिवळे पडून मुरगळून खाली येणं या समस्येसाठी आपण त्या ठिकाणी सिलिकॉन लिक्विडमधलं सिलिकॉन, त्याचबरोबर लिक्विडमधलं स्वीड, त्याचबरोबर मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट अशी खतं फवारणीद्वारे देणं महत्त्वाचं आहे. आणि फुलकिड्यांमुळे किंवा इतर रोगांमुळे ही समस्या आपल्याला जाणवत असते. त्यासाठी आपल्याला प्रत्येक फवारणीत साधारण एखादं टॉनिक आपण त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 05234 सारखा खत किंवा 13-045 सारखा खत, 13-40-13 सारखा खत आपण फवारणीच्याद्वारे योग्य ती स्टेज साधून आपण त्या ठिकाणी ही फवारणी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी कांदा पिकामध्ये जर मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक रोग जर पळकावलेला असेल किंवा नियंत्रणाबाहेर गेलेला असेल तर त्या ठिकाणी आपण बोर्डो मिश्रणाची किंवा इझी बोर्डो म्हणून मार्केटमध्ये बोर्डो भेटत असतो. लिक्विड बोर्डो आहे, त्याचबरोबर पावडर स्वरूपातील आपल्याला रेडीमेड असा चुना आणि कॉपर वेगवेगळे असलेले छोटेसे पॉकेट भेटत असतात. यामध्ये बोर्डेक्स नावाने किंवा पावडरमध्ये भेटतं किंवा लिक्विडमध्ये देखील आपल्याला विविध कंपन्यांचं भेटतं. ते पीएच घेऊन किंवा जर लिक्विड असेल तर पीएच घ्यायची गरज नाही. हे साधारण 2.5 ml प्रमाणामध्ये हा लिक्विड बोर्डो आपण फवारणीतून घेऊ शकता. त्याचबरोबर बोर्डेक्स, कृषीटेक या कंपनीचं जे बोर्डेक्स येतं ते फवारणीतून घेण्यासाठी आपण साधारण 400 ग्रामचे 2 पाऊच आणि 100 ग्रामचे 2 चुन्याचे पाऊच त्यामध्ये येतात. यामध्ये आपण साधारण 250 लिटर पाण्यासाठी त्यातलं 400 ग्रामचं आणि 100 ग्रामचं पाऊच आपण फवारणीतून घेतलं पाहिजे, जेणेकरून चांगल्या प्रकारे आपल्याला त्या रोगावरती चांगलं नियंत्रण, करपा किंवा डावणी किंवा इतर कोणताही आपला ब्लाइट जे असतात, ठिपके, पांढरे ठिपके, काळे ठिपके, अशा विविध रोगांपासून आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण मिळतं. हे आपला उपाय अतिशय आम्ही विविध कांदा पिकावरती घेतलेला आहे. तो तुम्हीही घेऊन चांगले रिझल्ट यापासून मिळवू शकता. फक्त बोर्डो घेत असताना पीएच घेऊन किंवा लिक्विड किंवा आयता बोर्डो मिळत असेल तर खूप चांगलं. ही आपण बाब या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाच्या फुलकिडे आणि इतर रोग, डावणी, करपा, इतर रोगांबद्दल ज्या काही उपाययोजना करायच्या होत्या त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर पुढील व्हिडिओच्या भागामध्ये आपण कांदा पिकाचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन, ज्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या फवारण्या, त्याचबरोबर सुरुवातीचा भेसळ डोस दिल्यानंतर कोणता दिला किंवा काय दिला, त्यानंतर पुढे आपल्याला कोणते कामं कांदा पिकामध्ये करायची आहेत, त्याचबरोबर संजीवकांच्या फवारण्या कशा घेऊन आपल्याला चांगलं उत्पादन आणि चांगलं टनेज कसं मिळवता येईल याबाबत आपण पुढील भागामध्ये व्हिडिओच्या कांदा पिकाच्या दुसऱ्या व्हिडिओच्या भागामध्ये आपण संपूर्ण माहिती त्या ठिकाणी देणार आहोत. त्यासाठी पुढील व्हिडिओही आपण पाहायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा. इतर जणांपर्यंत आपली माहिती पोहोचवण्यामध्ये आम्हाला मदत करा. आणि आजच्या व्हिडिओला लाईक, शेअर करून आपल्या बळीराजा ॲग्रो या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.